आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा आपला 9वा धडा इतिहासाचा या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करू. चला तर ह्याच्यामध्ये आपण बघूया की पहिल्यांदा सिद्धी विरुद्धची मोहीम, म्हणजे आपण जी आपल्या संभाजी महाराजांची जी कारकीर्द बघत आहोत तर त्याच्यामध्ये अशा काही मोहिमा आपण आहेत. मग त्या कुणाकुणाच्या विरुद्ध आहेत, त्याच्यामध्ये काय काय थोडासा असा आपल्याला अभ्यास दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. त्याच्याप्रमाणे मग आपण आपल्या मुद्द्यांच्या द्वारे त्याचं स्पष्टीकरण, थोडीशी माहिती घेऊन पुढे जात आहोत. चला तर आता आपण बघूया सिद्धी विरुद्धची मोहीम. तर जंजिराचा सिद्धी, आपण नाव ह्याला आपल्याला अगदी बरोबर आणि माहिती आहे, कारण हा शिवरायांच्या काळापासून आपल्याला त्रास द्यायचा. तर हा मराठी मुलखाला खूप उपद्रव द्यायचा. मराठी आपल्या मुलखांवर सगळ्या धाडी टाकायचा, जाळपोळ करायचा, लुटालूट करायचा आणि अतिशय क्रूररित्या असा तो छळ करायचा, अत्याचार करायचा. त्याच्यासाठी सभासदाने एक वाक्य सुद्धा लिहिलंय, घरात जैसा उंदीर तैसा राज्यासला सिद्धी लागलेला, म्हणजे असा हा पोखरणारा उंदीर. मग संभाजी महाराजांनी काय केलं, 1682 मध्ये त्याच्या विरुद्ध मोहीमच उघडली. त्यांच्या सैनिकांनी काय केलं तर त्याच्या ताब्यातला जो किल्ला होता दंडराजपुरी याला संपूर्णपणे वेढा दिला. त्याच्यानंतर तो जंजिराचा जो त्याचा किल्ला होता त्याच्यावर सुद्धा तोफांचा भडीमार करून टाकला. आता हे सगळं चालू असताना काय झालं की मुघलांनी काय केलं, स्वराज्यावर हल्ला केला. मग आपल्या त्याच वेळी मुघलांनी स्वराज्यावर हल्ला केला. मग काय करावं लागलं संभाजी महाराजांना की ती जंजिराची मोहीम अर्धवट सोडून परत त्यांना फिरावं लागलं आपल्या स्वराज्याकडे. पुढे पोर्तुगीजांद्वारे मोहीम, म्हणजे आता या पोर्तुगीजांनी कसा त्रास दिला होता आणि त्यांना सुद्धा कसं सडेतोड उत्तर दिलं. तर गोव्याच्या पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध काय केलं तर त्यांना कळालं होतं की हा राजा आपल्याला काय ऐकणारा नाहीये आणि आपला काही निभाव ह्याच्या पुढे लागणार नाही. मग त्यांनी काय केलं, मुघलांशी हातमिळवणी केली की चला आपण दोघे मिळून संभाजी महाराजांवर हल्ला करूया. आता संभाजी महाराजांनी काय केलं की ह्या पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवायला ठरवलं, आपल्या मनाशीच ठरवलं त्यांनी की आता ह्याला सोडायचं नाही. मग त्यांनी काय केलं, 1683 मध्ये पोर्तुगीजांचा जो रेवदंडा बंदर होतं त्यांचं, जिथे जहाज उभारायची, मालाची ने-आण व्हायची, त्या व्यापारी त्या बंदरावर, आता बंदर म्हणजे तिथं जहाज येणार, व्यापाराचंच ते ठिकाण आहे, मग त्याच्यावरच हल्ला केला. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी काय केलं, मराठ्यांचा फोंडा जो किल्ला होता त्याला वेढा दिला. या लढाईमध्ये येसाजी कंक याने अगदी पराक्रमाची शर्थ केली. खूप अतिशय म्हणजे जीव प्राण पणाला लावून ते लढले. आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही आपल्या मराठा शूर सरदारांचा उल्लेख विशेष असा केलेला आहे आणि तो जरूर आपण वाचायचा आहे. आपण त्यांना सलामी द्यायची, कारण त्यांनी अतिशय त्यावेळेस हा पराक्रम आपल्या प्राणाची पर्वा न करता केलेला आहे. उदाहरण आपण बघतच आलो, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, त्याच्यानंतर अजून पुष्कळ जण आहेत. तर त्याच्यामध्ये आपण संभाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये बघतो येसाजी कंक, त्याच्यानंतर पुढे अजून काही मराठा सरदारांची अशा शूर आपल्याला नावं येणार आहेत, ते आपण बघूया. तर आता या मोहिमेमध्ये पोर्तुगीज गव्हर्नर पुरता गायब झाला, त्याच्यामुळे पोर्तुगीज हवालदिल झाले. आता हा विजय तर पक्का आहे. पण काय झालं, त्याच वेळी कोकणामध्ये, दक्षिणच्या कोकणामध्ये मुघलांनी हमला केला. मग परत हाताशी आलेला हा विजय सोडून त्यांना परत मुघलांचा पराभव होण्यासाठी परत फिरावं लागलं. पुढे जाऊया, आदिलशाही आणि कुतुबशाहीचा शेवट. आता औरंगजेबाने काय केलं, त्याला पूर्णपणे कळालं होतं की मराठ्यांच्या विरुद्ध आपल्याला काही यश मिळत नाही, आपण काय जिंकत नाही आणि वेळोवेळी आपली मानहानी होते आणि आपलं खच्चीकरण होतं. मग त्यांनी काय केलं, आपला मोर्चा या आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आणि त्यांना जिंकून घेतलं.
कारण औरंगजेबाकडे प्रचंड संपत्ती पण होती, तोफखाना सुसज्ज असा होता, दारुगोळा होता, पायदळ घोडदळ त्याचं खूप मजबूत होतं. त्याच्या जोरावर त्यांनी हे जिंकून घेतलं. आता जरी त्यांनी ह्या आदिलशाही आणि कुतुबशाहीला जरी नष्ट केलं, तर ह्या दोन्ही राजांकडे संपत्ती भरपूर होती, लष्कर भरपूर होतं, तर ते त्यांनी सगळं आपल्या राज्यामध्ये सामील केलं औरंगजेबाने. आणि मग त्याने काय केलं, मग मराठ्यांवर हल्ला चढवायला सुरुवात केली, की चला आता आपण ह्यांना पूर्ण सळो की पळो करून सोडायचं, जसं ह्यांनी आपल्याला केलं तसं. आणि त्याच्या सगळ्या चहू बाजूने त्यांनी हल्ले चढवायला सुरुवात केली. अर्थात त्याच्यामध्ये आपले अतिशय चांगले असे लष्करी दलाचे प्रमुख आपले हंबीरराव मोहिते हे मारले गेले आणि संभाजी महाराजांची लष्करी बाजू ही कमकुवत झाली. पुढे बघूया संभाजी महाराजांचा मुलकी कारभार. तर संभाजी महाराजांनी आपल्या या सगळ्या युद्धाच्या धामाधुमीत संपूर्ण या रणधुमाळीमध्ये आपल्या मुलकी राज्या कारभाराकडे कधीच दुर्लक्ष केलं. खायची गोष्ट नव्हती, युद्ध करायला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावर तिसऱ्या ठिकाणी जायचं आणि शिवाय राज्य कारभाराकडे लक्ष द्यायचं. त्यांनी शिवरायांच्या काळातला चोख महसूल न्याय व्यवस्था ही तशीच चालू ठेवली होती. तसंच स्वराज्याविरुद्ध बंडखोरी करणाऱ्यांना म्हणजे काही मराठी असे सरदार होते जे फितूर झालेले आणि काही लाचलुचपतीनं किंवा दुसऱ्या राज्याला असे फितूर झालेले अशा मराठी सरदारांना त्यांनी कठोर शिक्षा दिली. तसंच राज्यातल्या सामान्य जनतेला जे वतनदार जहांगीरदार मोठी माणसं जी त्रास द्यायची त्यांना सुद्धा त्यांनी कठोरातलं कठोर शिक्षा अशी दिली. त्यांनी त्याच्यानंतर महाराणी येसूबाईंना राज्यकारभाराचे धडे शिकवले. त्याच्यानंतर स्वतःच्या नावाचा त्यांनी शिक्का बनवला. त्यांनी स्वतःच्या नावाचा जो शिक्का बनवला होता तो त्यांना करून दिला की ते राज्यकारभार चालूच ठेवले, कारण त्यांना सतत इकडं तिकडं जायला लागायचं. तसंच त्यांनी प्रजाहिताचं जे धोरण होतं ते त्यांनी पुढे चालूच ठेवलं. याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर संभाजी महाराज हे अतिशय हुशार आणि चोखंदळ असे होते. म्हणजे त्यांना संस्कृत भाषाखेरीज अजून भरपूर भाषा येत होत्या. त्यांचं ग्रंथलेखनही प्रचंड प्रमाणात आहे. तसंच राजनीतीवरचे प्राचीन भारतीय लोकांनी जे ग्रंथ लिहून ठेवले होते त्याचं अवलोकन करून म्हणजे राजनीती कशी चालवायची हे त्यांनी संपूर्णपणे वाचून त्याचं अवलोकन करून त्यांनी त्याचं संपूर्णपणे सार आपल्या बुधभूषण या ग्रंथामध्ये मांडून ठेवला. अशा रीतीचे आपले त्यांनी कारभार असा सुव्यवस्थित आणि सुरळीतपणे चालूच ठेवला होता युद्धाबरोबरच. पुढे जाऊया आपण काय शिकलो या उपविभागामध्ये याच्या टिपा लिहा. यांच्या अंतर्गत तुम्हाला संभाजी महाराजांचा मुलकी कारभार याच्याबद्दल आपल्या वहीमध्ये नमूद करायचं. चला तर मग आता आपण पुढच्या आपल्या विभागात प्रवेश करूया. उत्सुकता लागली आहे ना विद्यार्थी मित्रांनो? चला.